राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी फालेवाडा तालुका राधानगरी येथे जमिनीच्या वादातून भावकीतच एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी आहे की मयत सूरज पांडुरंग फाले वय वर्ष 34 राहणार राजारामपुरी कोल्हापूर यांच्यात व आरोपींमध्ये वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू होता। शनिवारी 2 मे सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी एकत्र येत काठी व कोयत्याने त्यांच्यावर हल्ला केला। डोक्यावर व मानेवर गंभीर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। यावेळी पतीला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या फिर्यादी सोनिया सूरज फाले यांनाही आरोपींनी काठ्यांनी मारहाण करून जखमी केला, तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करून नुकसान केलं। या प्रकरणी धोंडीराम बापू फाले दगडू उर्फ मधू बापू फाले, विठ्ठल दगडू फाले, ज्ञानदेव उर्फ जानू फाले या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज रविवार सकाळी न्यायालयासमोर हजर केला। न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान अन्य 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। जमिनीच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। पुढील तपास पोलीस करीत आहेत। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे।